हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा आयोजन बैठक संपन्न। यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सुभाष शिंदे, उपाध्यक्षपदी विठ्ठलराव चव्हाण तर सचिवपदी अनिल भोरे यांची सर्वानुमते निवड। सर्वदूर ख्यातीप्राप्त असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या 2025 ची महाशिवरात्री यात्रा महोत्सव आयोजन संदर्भात आज दिनांक 2 जानेवारी गुरुवारी दुपारी 2 वाजता खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली। या बैठकीत सर्वानुमते यात्रा सब कमिटीच्या अध्यक्षपदी सुभाष शिंदे, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण तर सचिवपदी अनिल भोरे यांची निवड करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यंदाही युवकांच्या पुढाकारातून श्री परमेश्वराची यात्रा आनंदात साजरी होणार आहे। सबंध भारतात एकमेव उभी श्री परमेश्वर मूर्ती नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील वाढोणा शहरात आहे। त्यामुळे राज्यभरातून तसेच विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून लाखो भाविक भक्त महाशिवरात्री निमित्ताने श्री परमेश्वर दर्शनासाठी गर्दी करतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर येथील श्री परमेश्वराची महाशिवरात्री यात्रा जवळ येऊन ठेपली आहे। यात्रेतील कार्यक्रम व नियोजन संदर्भाची बैठक मंदिराच्या पदसिद्ध अध्यक्षा तथा तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ शेतकरी विठ्ठलराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर सभागृहात संपन्न झाले। या बैठकीस मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर चंद श्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक प्रकाश शिंदे, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, ॲडव्होकेट दिलीप राठोड, मथुराबाई भोयर, अनिल मादस्वार, संजय माने, विलासराव वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपिक बाबूराव भोयर, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, पोलीस निरीक्षक अमोल भगत, विकास पाटील, संतोष गाजेवार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती। महाशिवरात्री यात्रा महोत्सव दिनांक 24 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून दिनांक 12 मार्चला यात्रेचा सत्कार सोहळ्याने समारोप केला जाणार आहे। यात्रा महोत्सवादरम्यान भाविक भक्त, व्यापारी, कलावंत, खेळाडू, भजनी मंडळ व यात्रेकरूंना येणाऱ्या अडीअडचणी तसेच भव्य शंकरपट स्पर्धेच्या आयोजन संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली। सुरुवातीच्या सप्ताह काळात ज्ञानेश्वरी व वीणा पारायण, काकडा आरती, हरिपाठ, अखंड हरिनाम कीर्तन, प्रवचने आदी भव्य धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत। त्यानंतरच्या काळात धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व शेतकऱ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। यात्रा काळात आयोजित कार्यक्रम सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी आणि यश मिळवणाऱ्या संघ, खेळाडू, शालेय स्पर्धा, कबड्डी, भव्य कुस्त्यांची दंगल, भजन, पशु प्रदर्शन, मनोरंजन, महिलांसह विविध स्पर्धेत विजेत्यांना बक्षिसे व सन्मान चिन्हे देऊन गौरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे।